नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तुम्ही मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते। तर आज माझ्यासाठी सगळ्यात म्हणजे 2024 मधला जर आनंदाचा दिवस असेल तो आजचा दिवस आहे। आणि का आनंदाचा आहे हे मी तुम्हाला सांगते। पहा, प्रत्येकाच्या आयुष्यात देवाची एक वेगळी जागा असते हृदयामध्ये। कोणी कोणी स्वामी समर्थांची सेवा करतं, कोणी गणपतीची, कोणी शंकराची, पण माझ्या आयुष्यात मला गुरु लाभले एवढा मोठा आनंद किंवा हेच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी पुण्याची आणि चांगली गोष्ट आहे। तर आज आहे रविवार आणि आज होता सत्संग। तर आज आमचे यजमानपद आहे आणि मला एवढा आनंद होतोय कारण मी लिटरली 2 महिन्यापासून वाट बघते की माझी माऊली माझ्या घरी कधी येणार। तर ह्या आनंदामध्ये अक्षरशः मी 2 महिने वाट पाहत होते आणि फायनली तो दिवस आज आलेला आहे। तर चला पटकन जाऊयात सत्संगला आणि मग तुम्हाला बाकीचा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। लोक कॉमेडी वगैरे टाकतात, तुम्हाला ते प्रचंड आवडतं, तुम्ही त्याला प्रतिसाद खूप छान देता। पण अशा काही व्लॉग असतात की ज्यामध्ये तुम्हाला काही घेण्यासारखं वाटत नाही तुमच्या यानी, तर तुम्ही ते व्लॉग पाहत नाही। पण असं नाही आहे, कुठेतरी देवाची कृपा आपल्यावरती असती, तशीच आमच्यावरती आमच्या माऊलींची कृपा आहे। आणि हा दिवस माझ्यासाठी खूप म्हणजे खूप स्पेशल आहे। मी याची गणना कोणत्याच आनंदासोबत नाही करू शकत। तुम्हाला मी बोलतानाही दिसत असेल केवढा आनंद होतोय मला। तर चला पटकन जाऊयात सत्संगला, उशीर होतोय। जय जय जयकार स्वामींचा, बोला जय जयकार स्वामींचा, बोला जय जयकार स्वामींचा। तर आलो आहे आम्ही फायनली सत्संगमध्ये आणि ते सगळं आपलं जी पायघडी वगैरे असते, त्यानंतर जी काही सजावट असते आणि ते हे TV चालू करत आहे LCD। तर सीतानाथ समारंभा रामानंदाचमाभ्यमा वंदे गुरु परंपरा, वंदे गुरु परंपरा। विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि, हरिद्रा कुङ्कुमं सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि, अक्षतां समर्पयामि, माल्यादिनी सुगन्धिनी मालत्यादिनि मयि प्रभो, पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पाणि समर्पयामि, तुलसीद्रव्यं समर्पणं, तुलसी मे रूपां च रत्नरूपां च मञ्जरी, तुलसीपदरं समर्पयामि, धूपदीप समर्पणम्। हरि ओम मा ब्राह्मणोऽस्य मुखमासितबाहुराजन्यः कृतः ऊरुतस्य जतमैषः पदभ्यागुं शूदरो अजायत, चन्द्रमा मनसो जातचक्षुः सूरजो अजायत, रुद्राद्वायुषः प्राणश्च मुखादग्निरजायत, कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं मृगेन्द्रहारं सदा हृदयारविन्दे अहं भवानी सहितं नमामि, कर्पूरादिक्यं समर्पयामि, नमस्करोमि। तथनैवेद्यं शर्कराखण्डखाद्यानि दधीक्षरघृतानि च आरम्भ्यभोजं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्, विविधनैवेद्यं निवेदयामि, नमस्करोमि। पुष्पमाला समर्पणम्, श्रीवन्दिकाबुकुलचम्पकपाटवे पुन्नागदाते करविलदलतालकुजमे देवप्रहारतुलसीदलमञ्जरी समर्पयामि, सकलेश्वरमे प्रसीद। तर सगळ्यात आधी पहिल्यांदा माऊलींची पूजा केली जाते, जसं तुम्ही पाहिलं असेलच व्हिडिओमध्ये। आणि त्यानंतर मग आपला सत्संग चालू होतो, त्यानंतर भजन कीर्तन प्रवचन ह्या सर्व गोष्टी असतात। फायनली सत्संग झाला, सत्संगवरून आम्ही घरी आलो आणि हे पहा माझे गुरुराया, माझे गुरु, माझे माऊली माझ्या घरी आलेले आहेत। गुरु असावा रोकटोकडा, गुरु नसावा मिंदा, कोणी वंदे असू कोणी निंदा, तो नाही कुणाचा बंदा।
हेच माझे गुरु. माझ्या आयुष्यात खूप मोठी त्यांचे स्थान आहे, कारण पहिले गुरु माझ्या म्हणजे पहिली प्रायोरिटी माझे गुरु आहे. कारण माझ्या गुरूंमुळं मला आई वडील हा प्रपंच कसा करायचा, काय करायचा, मोठ्या माणसांचं कसं म्हणजे ऐकायचं, त्यांचा रिस्पेक्ट कसा करायचा, सेवा कशी करायची, ह्या गोष्टी माझ्या गुरूंमुळे माझ्या आयुष्यात आले. आणि आयुष्यात एवढ्या अडचणी आहेत, सगळ्यांच्या असतात, पण माझ्या गुरूंमुळे कुठंतरी त्या अडचणी कमी होत आहेत किंवा ते एक शक्ती देत आहेत त्या अडचणींना लढण्याची. तर हेच माझ्यासाठी खूप आहे आणि हाच माझा आनंदाचा दिवस आहे आजचा. तर मला खूप खूप आनंद होतोय. माऊली माझ्या घरी आलेले आहेत. ते पप्पांना घरी आणल्यानंतर आम्ही घेतली धूप आरती. आता धूप आरती वगैरे झालेली आहे आणि मी व्रत केलेलं आहे एक, की मी अखंड दिवा 8 दिवस लावणार आहे. तर अशा प्रकारे माझी माऊली माझ्या घरी आलेत आणि मला खूप खूप आनंद होतोय. हे पहा, आमचे यजमानपद असतं ना, ते आम्हाला वर्षातून एकदाच भेटतं. म्हणजे वर्षातून एकदाच आम्हाला माऊलींचा फोटो घरी आणता येतो. त्यामुळे माझ्यासाठी हा दिवस खूप आनंदाचा आहे आणि असतो पण, आणि इथून पुढे कायम राहणार. तर चला फ्रेंड्स, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.